कार्यक्रम घेतला आहे आणि हा कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश फक्त या 2014च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने लोकशाहीचा जो खून केला त्याचा समोर पुरावा, ज्याला अधिकृत पुरावा म्हणता येईल, जो पुरावा राष्ट्रपतीही नाकारू शकत नाही, असा पुरावा आपल्या समोर घेण्यासाठी मी आलेलो आहे. हा पुरावा घेण्यासाठी मी पोलीस प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोललेलो होतो. परंतु मित्रांनो, गुन्हेगाराचा तपास करण्याची नीतिमत्ता पोलिसांची नाही, कारण बीजेपीच्या या बेईमानीच्या षडयंत्रामध्ये पोलीस प्रशासन देखील इतकंच 100% सामील होतं. अजूनही पोलीस प्रशासनाला मी जनतेच्या वतीने आव्हान करत आहे, मी 0 मिनिटात प्रोजेक्ट करून देईल की स्ट्रॉंग रूम मधून ओरिजिनल मतदान यंत्र बीजेपी चोरून घेऊन गेली आणि स्ट्रॉंग रूम मध्ये मतदानाची सेटिंग केलेले मतदान यंत्र घेऊन आले. 0 मिनिटात प्रोजेक्ट करून देईल. तपास यंत्रणेच्या तर्फे ज्यांना ज्यांना मी आमंत्रित केलं होतं, पोलिसांच्या वतीने त्यांनी कृपया स्टेजवर यावं. जर ते येत नसतील तर जनतेला माझी विनंती आहे की त्यांना इथे येण्याचा आपण भाग पहा. अवघ्या 15 मिनिटात मी तुमच्या समोर साबित करून देईल की स्ट्रॉंग रूम मधून ओरिजिनल मतदान यंत्र बाहेर गेले आणि स्ट्रॉंग रूम मध्ये सेटिंग केलेले डुप्लिकेट मतदान यंत्र आले. नाही आलं, मी तुम्हाला साबित करू नाही शकलो तर याच ठिकाणी चौकात मला पाठा रटवून द्या. एवढं छातीत ठोकावण्यात करत आहे. आता कोणी मत महाराष्ट्रात भारतात पाहायला मिळणार नाही. असा मत तुमच्या समोर राजकारणात आला, ज्याने राजकारणामध्ये चांगल्या बड्या नेत्यांना एक सामान्य व्यक्ती असताना आव्हान दिलं. आज प्रशासनाला देखील मी आव्हान दिलेले, प्रशासनामध्ये देखील मला सर्व नामार्थ भेटले, कोणी मात्र या ठिकाणी स्टेजवर यायला तयार नाही. मी जिल्ह्याचे जे वाद म्हटलं तर कलेक्टर साहेब त्यांना देखील या ठिकाणी आरोपी म्हणून आमंत्रित केलं तर निमंत्रित केलं तर त्यांना देखील हा पुरावा द्यायला होतो आणि दाखवणार होतो. कारण हा जो मतदान यंत्राचा भ्रष्टाचार झाला, मतदान यंत्र करण्याचा जो कार्यक्रम केला गेला त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी देखील तितकेच जबाबदार आहे. या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना मी आरोपी म्हणून बोलवलं होतं, निवेदन दिलं होतं. निवेदनाच्या सर्व प्रती माझ्याजवळ आहेत. निवेदनाच्या सर्व प्रती माझ्याजवळ आहेत. तुम्हाला पुरावा दाखवायला इथून खाली देऊ करणार आमचे पण पुरावा दाखवेल, तुमच्याकडे पुरावा देखील पोहोचेल आणि तो पुरावा शासनाच्या चौकटीतला जायचा राष्ट्रपती नाकारू शकत नाही. काल मी आपल्या समोर एक पुरावा दिला होता की मतदान यंत्रातील 14 मतदान यंत्रांमधील आकडेवारी बदलवण्यात आली. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर मतदान यंत्रातून निघालेली आकडेवारी बदलण्याचा अधिकार राष्ट्रपतीलाही नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर मतदान यंत्रातील आकडेवारी बदलण्याचा निवडणूक अधिकाऱ्यांना कुठला अधिकार होता? निकाल आकडे का बदलवले गेले? कारण मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची आकडेवारी आणि मतदान यंत्रामधली आकडेवारी ही मॅच होत नव्हती. आणि जी आकडेवारी मॅच होत नव्हती ती आकडेवारी मॅच करून निकाल जाहीर केलेला आहे. तरी देखील या गुन्हेगारांकडून अजून 2 पुरावे त्यांच्याच निकालात ठेवून गेलेले आहेत. ते 2 पुरावे त्यांच्याच निकालात, त्याच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांचा सही शिक्का आहे. अजूनही माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे जबाबदार अधिकारी या कार्यक्रमासाठी नेमलेले आहेत त्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या वतीने हा पुरावा घेण्यासाठी स्टेजवर यायचा आहे. आणि अजूनही जनतेसमोर पुरावा घेण्याची त्यांची जाणत नसेल तर जनता जनार्दन मार्ग आपो हे पोलीस प्रशासन देखील त्या गुन्ह्यामध्ये तितकंच साहसीर आहे. हे जबाबदारी फोडत आहे. माझ्या डोक्यात काही परिणाम झालेला नाही. आज गणवेशाने आपलेच पाहिले. मी भाषणामध्ये 100 वेळा बोललेलो आहे की मला स्वर्गाची देखील गाडी मिळवण्याची माझ्याकडे माती बोल मानतो. मी जे काही करत आहे ते तुमच्याच कल्याणासाठी करत आहे. आज जो काही पुरावा द्यायला मिळालेला आहे मर्दासारखं मर्दांचे सिद्ध करायला, तर फक्त या भारताची लोकशाही जिवंत असली पाहिजे याच्यासाठी आलेलो आहे. आणि हे भारताची लोकशाही जिवंत असली पाहिजे त्याकरता पत्रकार बांधवांनी लोकशाहीला स्वतःचा 14 स्तंभ म्हणणारे पत्रकार बांधवांना देखील मी अत्यंत विनम्रतेने आवाहन केलं होतं की आपण या बीजेपीचं जे कर्मकांड आहे, जे पाप काम आहे, जे महापाप बीजेपीने केलेलं आहे ते महापाप सिद्ध करण्यासाठी त्यांच्याच आमदाराच्या चौकात त्यांच्याच आमदाराच्या अंगणात आलेलं आहे.
सर्व निवेदन मी त्यांना दिलेले आहे की लोकशाही जिवंत असण्याकरता तुम्हाला जे काही बीजेपीने महापाप केलेले या देशामध्ये या राज्यामध्ये त्याचा पुरावा मी देण्यासाठी आलेलो आहे आणि ते पुरावा तुम्हाला घ्यायला यावं लागेल. परंतु तो पुरावा घ्यायला या ठिकाणी हे कोणी पक्षाधिकारी यायला तयार नाही. यावर विचार करा मित्रांनो, यांचे हात किती भरलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगा. 75 लोक रूममध्ये गेले तर 75 बाहेर निघायला पाहिजे का नाही? जिवंत निघायला पाहिजे का नाही? आणि 75 मध्ये जाऊन 74 निघत असतील तर एकाला किडनॅप केलं गेलं, एकाला मारलं गेलं, एकाला हरवलं गेलं, हे सिद्ध होईल का नाही? जोरात होईल का नाही? मग मी तुम्हाला दाखवतो मतदान यंत्रामध्ये किती मतदान झालं होतं याचा पुरावा आहे. 18 तारखेला म्हणजे मतमोजणीच्या अगोदर मी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं मला टक्क्याची भाषा समजत नाही, ते टक्क्यांना सांगा तुझी टक्केवारीची भाषा. मला संपूर्ण मतदान केंद्रावर किती मतदान झालं होतं हे सविस्तर माहिती पाहिजे. तर निवडणूक अधिकाऱ्यांनी सही शिक्षाने मला दिलेलं आहे. मतदानाचा आकडा होता 1,54,375. तुमच्यावर कोणी एका जबाबदार व्यक्तीने समोर यायचं आहे, पत्रकार बांधवाने देखील समोर यायचं आहे याजवळ. आणि 1,54,375 मतदारांनी मतदान केल्यानंतर मतमोजणीमध्ये मतदानाचा आकडा समोर आला 1,54,374. एक मतदानाचा मर्डर या प्रशासनाने कुठं केला तो मी दाखवायला तयार आहे. कुठं केला, कसा केला, कसा झाला. आणि आव्हान करतो एसपी साहेबांना, सिंगमचे म्हणून फार फेमस झालेले आपण ओरिजिनल भारताचे आव्हान असा आणि खरंच तुमचा देशभक्ती असेल तर हा देशभक्त तुम्हाला या ठिकाणी आव्हान करत आहे जनतेच्या वतीने. या ठिकाणी या माझा सामना करा. मी तुम्हाला पुरावाही द्यायला तयार आहे. तुमच्यामध्ये खरंच देशभक्ती असेल, तुमच्या रक्तात खरंच इमान असेल, देशाबद्दलचा खरंच देशाचा मीठ तुम्ही खाल्ला असेल तर या सरकारने आणि माझ्याकडे हे पुरावे घ्या. याच्या व्यतिरिक्त अजून एक पुरावा दिली तो पुरावा देखील देण्यासाठी मी आमच्या उपस्थित झालेलो आहे. या चौकापासून पत्रकार बांधव जास्त दूर नाही आहेत. सर्व पत्रकार बांधवांना देखील माझी विनम्रपणे आव्हान आहे. मी या बैठकीचा महापापाचा धावा या ठिकाणी फोडणारे आव्हान करत आणि फोडणार आहे. तुम्हाला ही बातमी सर्व देशभर पोहोचली पाहिजे आणि मी अत्यंत विनम्रपणे आव्हान केलेलं होतं. आणि या ठिकाणी फक्त दोन पत्रकार बांधवाने मित्रांनो, सत्ता आणि पैशाची मस्ती आणि बेईमानीचा धंदा करणाऱ्यांनी या देशामध्ये भ्रष्टाचाराचा अत्यंत माजवला. या ठिकाणी एकही देशाच्या चौथा आधारस्तंभ म्हणणारा पत्रकार या दोन पत्रकारांना दिसत नाही. यावर विचार करा मित्रांनो, लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला देखील तुमच्या कल्याणात किती रस आहे आणि खरोखर ही लोकशाही जिवंत ठेवण्यामध्ये किती त्यांना सर्व सामर्थ्य आहे. तुम्ही स्वतः विचार करा मित्रांनो. या ठिकाणी फक्त दोन पत्रकार दिसले. सर्व पत्रकार बांधवांना मी देखील निवेदन दिलं. काल 14 मतदान यंत्रांमध्ये आकड्याची फरक वाढ देखील दाखवले. मित्रांनो, लिहिता एका मतदानामध्ये एका आठवड्यामध्ये एखाद्या ठिकाणी चौकोनामध्ये तुमच्याकडनं चूक होऊ शकते. 48 ठिकाणी चूक कशी होऊ शकते लिहिता आणि या पुरावा मी दिलेला आहे. सर्वांपर्यंत सर्व पुरावे पाहतो आहे. 48 ठिकाणी लिहिण्याची चूक कशी होऊ शकते आणि ही चूक बदलण्याचा बेकायदेशीररित्या अधिकार यांना कोणी दिलेला आहे. म्हणजे मतदानातील 14 मतदान यंत्रामध्ये फेरबदल केला त्यांनी झाकण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. त्याचा हा पुरावा आहे. तुमच्यापर्यंत हा पुरावा देखील मी पाठवत आहे. मित्रांनो, साधितपणाने त्यांनी 14 मतदान यंत्रामध्ये दुरुस्त्या करून घेतल्या, परंतु ऍक्च्युअल 17 मतदान यंत्रामध्ये फॉल्ट झालेला होता. फॉल्ट कसा झालेला होता मित्रांनो तो मी तुम्हाला सांगतो आणि ते तुम्हाला इथं सुरू करून टाकले. मित्रांनो, स्ट्रॉंग रूममध्ये मतदान यंत्र पोहोचले. 18 तारखेपर्यंत निवडणूक अधिकारी सांगतात आपल्याला 75ची आकडेवारी आणि 18 तारखेला स्ट्रॉंग रूममध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी या बीजेपीला ओरिजिनल मतदान यंत्र चोरून घेऊन जाण्यास मदत केली आणि बीजेपीने कुठल्या तरी बोर्डावरमध्ये डुप्लिकेट मतदानांमध्ये मतदानाची जी काही सेटिंग करण्याचा कार्यक्रम केला होता त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्याकडून 17 मतदान यंत्रांमध्ये चूक झाली. 17 मतदान यंत्रांमध्ये 14 मतदान यंत्र त्यांनी दुरुस्त केले, परंतु दुसऱ्याच दिवशी हस्तकलेल्या कारणामुळे या ठिकाणी प्रशासन जागृत झालं आणि बरेच कागदपत्र निर्बंध झाले. त्याच्यामुळे त्यांचा नाईलाज सुटला
तीन मतदान यंत्रांमधला पुरावा त्यांच्या आता परिस्थितीच्या आम्ही पहिलं बोललो होतो. शासकीय चौकटीच्या बाहेरचा पुरावा देणार नाही. व्हिडिओ कॅसेट काढून आणले आमच्या व्हिडिओ कॅसेटचा लाईव्हमध्ये पाठवा की खरी का खोटी हे करायला रिकामा नाही. त्यांच्या आता परिस्थितीचा पुरावा सांगत आहे की त्यांनी काय पाप केलेला आहे. अजूनही पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो ओरिजिनल मार्गाची अवलाद असावं फरक देशापासून ते चौकात या. शक्ती गुंडांवर गुंडागिरी मिळवण्यापासून ते प्रोत्साहन दाखवून देश फक्त सिद्ध होऊ शकत नाही. या देशाची लोकशाहीचा खून ज्यांनी केलेला आहे त्याच्या पुण्यामध्ये आपण देखील बरोबरीचे वाटे केले आहेत. हा पुरावा मी या ठिकाणी देत आहे. आमचा पुरावा सिद्ध झाल्यानंतर या जनता जमातून मायबापचे डोळे खाण्याची हिंमत तुमच्यात असेल आणि ओरिजिनल बापाची अवलाद असाल या चौकात या. एवढं बोलण्याची हिंमत नसतो लोक त्याच्याजवळ खरोखर पुरावा आहे आणि तो पुरावा सिद्ध करण्याच्या अगोदर एक प्रात्यक्षिक करून दाखवतो मित्रांनो. एक प्रात्यक्षिक तुमच्यामधून कुठल्याही एका नागरिकाने जर केलं यायचं कृपया सहकार्य करा. एक कोणी निवडून या कोणी या. ठीक आहे. हे 35 मतदान जमा झाला फक्त 35 मतदान या 4 भागांमध्ये जिथं पडेल तिथं टाकून द्यावं. जिथं पडेल तिथं टाक. या त्या शिल्पचे आहे ते जनतेचं मतदान करून या ठिकाणी टाकलं 4 भागांमध्ये. पहले 25 शानदारचे 4 भागांमध्ये काही काढले त्याला तिथं खाते उभं काढले. ना लोकांनी काय त्या उमेदवार बाकी पोलीस कर्मचाऱ्यांपैकी जे कोणी बंद आहे त्यांनी कृपया स्टेजवर एक जण कोणी घ्या. कोणी घ्या. नाही नाही तुमची जबाबदारी तुम्हाला पुरावा द्यायला नाही. जनतेला पुरावा केला नाही. या मतदान यंत्राला असं समजून घ्या तुम्ही. हे मतदान यंत्र आहे आणि याचा अनुक्रमांक आहे. मतदान क्रमांक 25 मतदान झाले जरा समजा. दुसरा कोणी घ्या एकदम कृपया लगेच या. या भैया कोणी एक जण लवकर या. दुसऱ्या मतदान केंद्रावर किंवा दुसऱ्या रूम मध्ये मतदान होईल. येतच मतदान केंद्र मिळालं तिथं विधानसभा तिथं पडवत किधर भी डाल वोटा में भी डाल दिया सबको भी चलेगा. बघा किधर भी डाल कोई नायक नहीं है शहर में ऐसा समझ के वोटा में डाल दे बाजू में कोई टेंशन नहीं. भरपूर जागा याच्यामध्ये काय टेन्शन नाही. कृपया खुर्च्या आहेत भरपूर खुर्च्या आम्ही टाकून घेऊन बसून घ्यायला लागलं. चलो चेक करा. ज्यांच्याजवळ कागद केले त्यांनी कृपया कागद पेन हातात घ्या. पुण्यासाठी आपल्या भारताची लोकशाही जीवन करण्यासाठी कागद पेन हातात घ्या. फक्त पत्रकार बांधवा तुम्ही घ्या आणि लिहून घ्या की मतदान
क्रमांक 1 मध्ये आपलं 25 मतदान आहे. लिहिलं. आणि मतदान क्रमांक 1 हा फरक आहे, फक्त हा फरक आहे. मतदान क्रमांक 7 जास्त नाही घ्या, फक्त ऑब्लिक 1 मध्ये त्याला 1 या प्रयत्नामध्ये ज्याच्यामध्ये जी काही जादू कोणा अमोल घालून जे काही असेल त्याने ते वापरावं. आणि मतदान क्रमांक 1 मधलं 25 मतदान क्रमांक 1 मध्ये टाकावं लागतो. यांना हात न लावला. आणि मतदान क्रमांक 1 मधलं 10 मतदान हात न लावता इथे टाकून लागतो. ज्याला जेवढा प्रयोग करायचा त्याने त्याला सगळ्याला हात न लावला. होऊ शकतं, जोरात बोला, होऊ शकतं. परंतु या आपल्या धुळे विधानसभा मतदारसंघात तो इतिहास झाला. कसा झाला? कोण हवं तो वरती हे झालं डुप्लिकेट मतदान यंत्र. हे आता बीजेपीच्या गोडाऊनमध्ये तयार झालं. पंचायत हे आता तुम्ही 25 मतदान आहे शकता. कारण तुम्हाला वायर मेसेज झाला या मतदान 1 मध्ये 25, 1 मध्ये 10. आता तुम्हाला कोणत्या मोबाईलने मेसेज आला तुम्ही त्या काही मतांची सेटिंग करत आहे 10 देते भाऊ तुम्ही याच्यात का राहता. आता यांचा चोरीचा मामला झाला नाही गडबड आणि शेडिंग करू राहिला आणि बीजेपीच्या दलालावर मतदानाची शेडिंग करत आला आणि फटाफट गोडामध्ये खाण्या कोपऱ्यामध्ये आणि आमच्या जवळ वर्षभराचे दलाल मिळत झालेले आहे. आणि या गणबडीमध्ये घटना उडायला काय होतं तो बघा तुम्ही. आता मतदान अनुक्रमांक मतदान यंत्र नाहीये आणि 1 असं ही भांडवल. मग बीजेपीच्या दलालांनी काय केलं? हे पोलीस महाशय आहेत भाऊ ते त्याच्या माझ्याजवळ द्या नाही तुमच्या जवळ. हा झाला पराक्रम. 236 मतदान यंत्र डुप्लिकेट यांच्याजवळ दिलं आणि ओरिजिनल बाहेर काढून घेऊन गेलं. आता 1 मध्ये 25 मतदान होतं. हा मतदान क्रमांक 1 आहे याच्यावर 25 मतदान काढून लागला. निकाल बातमी 25 निकाल पाहिजे निघेल नाही निघणार. कारण 1 आणि 1 या भांडणामध्ये चोरीच्या मामल्यामध्ये गडबड झाली आणि गडबड करता करता 1 मतदान सेटिंग करता 1 मध्ये टाकून दिलं आणि त्या गडबडीमध्ये 1 मतदान सेटिंग करता 1 मध्ये टाकून दिलं. पुरावे दिले समस्या पुरावे तो अधिकाऱ्यांचा सही शिक्षाचा बघितले. कोणी बी आले वाचताना त्याच्या कृपा वरती लागेल. पत्रकार बांधवांना कोणी बी आवडते. अरे या तुमच्याकरता मी तर जिगर आपण घेऊन आलो. कोणतरी याला जेव्हा वाचता येईल त्याने घ्या ना. पत्रकार बांधवांना एक करा तुमच्याकरता किती लोक आले तिथं किती आहेत पत्रकार बांधव? तुमचा करता हा याच्यातला प्रत्येक कागद शासकीय अधिकारी, निवडणूक अधिकारी, जबाबदार अधिकारी, तहसीलदार, कलेक्टर यांच्या संपर्क सदस्य सहित हा एक कागद कमीत कमी 50 लोकांच्या हाताकडून गेलेला कागद आहे. याच्यापुढे बाकीचे याच्यामध्ये मित्रांनो नोंद असते कुठल्या मतदान यंत्रात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किती मतदान झालं आणि मतपेरणीच्या दिवशी मतदान यंत्रातून किती मतदानाला निघालं. भाऊ मतदान क्रमांक 190 मतदान क्रमांक 190 झालेलं मतदान 516 निघालेलं मतदान 478 516 निघालं तरी आकडेवारी सारखी पक्का झाली. आकडेवारी सारखी तुमच्या हातात कागद आहे.
516 मतदान यंत्र घुसले, निघताना 416 निघाले. कसं काय झालं? ही सेटिंग करता झाली. मतदान तरी निघालं मतदान यंत्रातून आणि तरी देखील मतदानाची गेली सारखी त्याचा फळ दुसऱ्याच्या मतदान यंत्र 190 झालेलं मत 428. आता हे 428 190 मध्ये बसलं होतं आणि ते कुठून निघालं? 190 मधून निघालं. बरोबर. आता 190 मध्ये बसलेलं तर 428 निघालं किती? 516. 428 बरोबर 516 कसा घेऊन निघून आला? या मतदान यंत्राला काही दिवसभर केलं आहे का? लगेच थोडं फायदा होता कधी मतदान फायदा व्हायला लागले. हे मतदान यंत्रांना जर 10 फुटत असतील तर या प्रशासनाने मला आत्ताच फासावं लागतं. याच्यावर ओरिजिनल पैकी माझ्या घरात तयार केलेलं नाही मी. प्रत्येक पानावर ओरिजिनल शिक्का आहे. माझ्या घरात केलेलं नाही मी. आणि मागचं पान बदलायला नको, जॉईंट शिक्का आहे प्रत्येक पानाला. पाहू शकता प्रत्येक पानावर जॉईंट शिक्का आहे. माझ्या घरात तयार केलेलं नाही. दक्षिण अधिकाऱ्यांनी याला नोटिफाईड करून याच्यावर 100 वेळा अभ्यास केल्यानंतर 100 वेळा आकड्यांमध्ये बदल करून 7 लपवण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांच्याकडून त्यांच्या पापाचा जे काही आपण म्हणतो 7 सबूत ते सबूत तिथं सुटून गेलं मित्रांनो. काही नाही. त्याच्यानंतरचा किस्सा तुमच्या हातात कागद आहे मित्रांनो. कागदामध्ये पाहा तुम्ही मोठा युवा चौकन केला 14 मतांचा. या गावाने हा जो केलेला आहे 48 आकडे बदललेले पाहून या कागद त्याच्या जोडण्यासाठी त्यांनी माझ्याकडनं घेऊन जा. ओरिजिनल पाहिजे तुम्ही सगळ्या पण ओरिजिनल पाहिजे तुम्ही माणूस ज्यांना पाहिजे असेल त्यांनी माझ्याकडनं घेऊन घ्या. मग मित्रांनो या 14 आकड्यांची फरक मला पहिल्याच दिवशी लक्षात आला. कारण मी 18 साल गेला त्यांच्याकडून पूर्ण आकडेवारी काढण्याची दोन पाहिजे आणि तिने काही आलेली नाही. त्यांच्या आता सही शिक्षा नाही. अरे बाबा ओरिजिनलचं वाटतं घेतला नाही तर आम्ही बदलून जाते आपल्याला म्हणते आपण करून आणलं. भाऊ ओरिजिनल काय का डुप्लिकेट इथं आहे ना? ज्याला खाते करायचे प्रत्येक पान चेक करून या 18 तारखेला मी निवडणूक अधिकाऱ्यांकडनं मागितलं. कारण मला लोकसभेच्या वेळेला फक्त 2000 मतदान कोणी शकत नाही. मला तेव्हा त्याची पाच चुकली कशी गेला आता अशी काही इतकी भयानक राहत नाही. इतकी जनता मूर्ख नाही की त्याला इमानदार माणसाची कदर होणार नाही. इतकी जनता मूर्ख नाही. जनताला जेव्हा पांढर फुटतो तेव्हा जनता ताणी आहे आणि मतदान त्याचे जाणार देऊ शकते. इतकी जनता अशी नाही. माझ्या एवढं 200 पुढे कामं करतात. मला 156 मतदान दाखवलं यांनी नालायकांनी सेटिंग करून म्हणूनच तर गटबंधने त्यांचे हे पुरावे घेऊन झाकलं बघत नाही गेलं नाही. पण झाकलं गेलं नाही. मी तो पांढरंग त्याला आळवा कोणी यांचा आळवा त्याला तोच पांढरंग आळवा पाहिजे 100 वेळा बोललोय. आधी बोललो असेल त्यांच्या बापाची अवलाद असेल आणि खरंच ते त्यांच्या बापाची अवलाद असेल तर अजूनही यावं त्यांनी तर सांगावं की माझ्या मी जे सांगतोय ते खोटं आहे. एसपी असो कलेक्टर असो निवडणूक अधिकारी असो. त्याच्यानंतरचा पुरावा मित्रांनो हे 14 ज्या ओरिजिनल आकडेवारी होती पहिल्या दिवशी जाहीर झालेली ती आकडेवारीची ओरिजिनल प्रत मागण्याकरता मी 4 वेळा तुमच्या समोर निवेदन दिले. प्रशासनाला 1 वेळा मी 4 वेळा दिले की मला तो जो कागद तुमच्याकडे मिळालेला ओरिजिनल ज्याच्यामध्ये तुम्ही आकडेवारी बदललेली आहे त्या आकडेवारीवर फक्त तुमचा शिक्का मारला तुमचाच कागद आहे. ऐकल्यापासून माझ्या होते यांनी तो कागद जमा करून घेतला आणि त्यांचा फेरबदलचा कागद माझ्यापासून दिला. डेप्युटी कलेक्टरचा शेरा आहे माझ्या अर्जावर. तुमच्या लेवलच्या कागदावर वाचा असा कागद बघा वाचा. मधल्या पानामध्ये आहे मध्ये बोला बोला पलटावा पानं पलटावा साहेब असं होणार नाही. धरून तोच कागद पलटावा हा तिकडे वाचा. काय म्हणतात श्री कार्यालय अर्जदाराने जोडलेले प्रत अधिकृत स्वाक्षरी करून देता येणार नाही. का देता येणार नाही? प्रत तुमची रवानी झाडण्याकरता तुम्ही दुरुस्त केलेली प्रत मला देणार. माझ्या मोबाईलमध्ये तो पूर्ण अर्जाची सेटिंग आहे आणि त्याची झेरॉक्स माझ्या काढलेली
ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की मी आपला मागितला होता सॉरी मी जे प्रत मागितली होती आकडेवारीची ओरिजिनल प्रत पहिल्या दिवशी संगणकातून निघालेली ती प्रत मला पाहिजे आणि जे होते कलेक्टर देऊन देतात की ती प्रत आपल्याला देता येणार नाही का देता येणार नाही तुम्हाला परस्पर आकडेवारी बनवण्याचा कोणी अधिकार दिला या देशामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट सर्व भाग तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये आहात आणि ही गव्हर्नमेंट जनता जनार्दनच्या अंडरमध्ये आहे म्हणून जनता जनार्दन तुमची बाप आहे आणि या बापाला उत्तर देण्यासाठी तुम्ही क्षमता घ्यायला पाहिजे याच्यानंतरचा पुरावा देतो मित्रांनो मी शेवटच्या पानावर वाचून घ्या 74 आणि 75चं गणित बिघडलेलं आहे याला खात्री करायची त्याने खात्री करून घ्या मित्रांनो या बीजेपीच्या आमदारांनी 6 महिन्यापूर्वी आवाहन केलं होतं की म्हणे मी कुठलेही सुरक्षा अधिकार घेऊ शकतो आणि त्या अनुषंगाने या जिल्हाधिकारी आणि सगळा सिंगम समजणाऱ्या एसटीला बोलांनी निवेदन दिलं आणि सांगितलं की साहेब शेष जोडी देवगीचे मित्र आणि यांनी आवाहन केलं की कुठली सुरक्षा विकत घेऊ शकतात तुम्ही चिंता दे एवढ्याची सुरक्षा विकत घेऊ शकतात एवढं आवाहन केलेलं आहे तुमची ताकद आपली पडेल याच्याकरता मजबूत सुरक्षा व्यवस्था आहे निवेदन दिलेलं आहे सही शिक्क्याचं एसटी करणार नाही गॅरंटी होती म्हणून मी कलेक्टरला निवेदन दिलं कलेक्टरने माझ्या पुढे विचार करेल याच्या करताना ते नरेंद्र मोदींना मी पाठवलं वाचलं होतं कुठं मोदी म्हणून इमानदारी दाखवणारा माणसामध्ये कुठं तरी याची जाणीव होईल की नाही दुनियामध्ये कोणी इमानदार आहे नरेंद्र उभी पाहिजे बचके रहो कमीत कमी त्याच्यापासून तरी वाचण्याचा प्रयत्न करतील पण तो विराट नेतृत्व भारतात सभाला महाराष्ट्रात फसला पण त्यांचं घोडं धुळ्यात फसलं कारण या धुळ्यात त्यांचा साप मध्ये राहतो म्हणून त्यांचं घोडं फसलं मी या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं होतं की साहेब प्रत्येक उमेदवाराचे 2 प्रतिनिधी स्ट्रॉंग रूमला आम्हाला ठेवता यायला पाहिजे तो कायद्याने आम्हाला अधिकार दिलेला आहे निवेदन दिलं त्यांचे सही शिक्के आहे तर त्यांना हे काळं घोडं पास करायचं होतं मित्रांनो कुठल्याही उमेदवाराला त्यांनी परवाना दिला नाही परवाना दिला असता तर माझ्या बापाला माझ्या भावाला छोटे तासमध्ये ठेवलं असतं कुठला कार्यकर्ता मिळाला असता तरी चाललं असतं आणि हे काळं पास त्यांच्या उद्या नसतं माझ्या बापाने माझ्या भावने बघत होतं स्वतः सांगतो घेऊन तिथं उभा राहिला असतो शेवटी मार्गांची माझ्यात आहे मी अगोदरही बोलले मी वाघिणीचं दूध पिलेलो आहे मी यांच्यासारखा लवडा मारून राजकारणात आलेलो नाही लोककल्याण झालेलो आहे आणि अजूनही माझ्या शब्दाला आम्ही जिवंत आहे यापुढे मी निवडणूक लढणार नाही हे मी जरा तुम्हाला शब्द दिला होता त्या शब्दाला मी आजही जागृत आहे माझा निवडणूक लढण्याचा संबंध यावा म्हणून मी फिरायला दिलेलं नाही या देशाची लोकशाही जिवंत असली पाहिजे आणि ती लोकशाही साधून टाकली पाहिजे याच्या फिरावा द्यायला आलेलो त्याही जगांना माझी साथ माझा स्वार्थ करण्याची मी आधीच आलेलो नाहीये एवढ्या मतदान दिले त्यांना आव्हान देत नाही त्यांचे पाप चालत आहे त्यांना जर आपलं असेल थोडीफार लाज वाटत असेल तर जनता जनार्दन समोर यावं त्यांनी आणि या ठिकाणी ज्यांनी ही हेराफेरी केली बीजेपी बरोबर मिळून त्या एसटीवर निवडणूक अधिकारीवर कलेक्टरवर आत्ताच्या आत्ता एफआयआर दाखल करावं साधा कॉन्स्टेबलला देखील तो अधिकार आहे या पोलीस प्रशासनामध्ये एक इमानदार माहिती आला असेल तर त्या माहितीला लावले त्यांच्यावर आत्ता एफआयआर दाखल करावं या जनतेच्या वतीने निवडणूक आहे इथं तुम्हाला पुरावे देत आहे असे तुमची देशभक्तीचा दाखवा आणि हे पुरावे घेऊन गेल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ज्यांना जिथं जिथं घेऊन जायचं तिथं तिथं घेऊन जा जितकं मतदान गेलं तितकंच मतदान बाहेर पडलं तर की अचूक निकाल होऊ शकतो जितकं गेलं तितकं बाहेर पडलेलं तो चुकीचा निकाल होऊ शकतो मतदान यंत्रातून निघालेल्या मतदान यंत्रांमध्ये जी मतांची आकडेवारी निघाली तिच्यामध्ये नवीन फेरबदल करता येत नाही 14 मतदान यंत्रामध्ये तुम्ही फेरबदल केला 2 मतदान यंत्रांची आकडेवारी तुमची खालीवर हे सांगत आहे की घाई गर्दीमुळे तुम्ही एकाचं मतदान दुसऱ्यात घातलं दुसऱ्याचं मतदान एकाच टाकलं अशा पद्धतीने तुमचा हा काळा बाजार समोर आलेला आहे आणि शेवटी शेवटचं पान बघा जिथं 74 75 आहे तिथं मेन सही होत्या अधिकाऱ्याची आणि शेवटचा आकडा त्यांचा कुठं ग्रहण झाला ते वेगळं काढ शेवटचं मतदान त्यांचं कुठं गायब झालं ते त्यांना दिसलं असं तर तिकडे त्यांनी दुरुस्त्या केल्या असत्या
ते आता वडीलला सांगावं लागेल. हा शेवटच्या पानावर पैकीच्या प्रत्येकाने बरोबर आणि शेवटचं पान त्याच्या खालीने त्याच्या खालचा खालून 2 नंबर बरोबर 2 नंबर खालून 2 नंबर हा बघा शेवटी 236 नंबर दिसला हा त्याच्यानंतर 1171 326 288 आणि 614 हे झालेलं मतदान आणि शेवटचा आकडा बघा 613 614 गोष्टी आणि 613 बाहेर निघाले एकाचा मर्डर या घाई गडबडीत झाला. हे सगळं पुरावा तुमच्या समोर देत आहे आणि खऱ्या अर्थाने ही लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर निश्चित निवडणुका लढणाऱ्यांनी नामतासारख्या निवडणुका लढण्यापेक्षा जनतेची ही लोकशाही जिवंत असण्याकरता उद्या धुळे शहरामध्ये तीव्र आंदोलन करून टाका. 4-5 दिवसात हा निकाल बरखास्त करावा लागेल. अधिकाऱ्यांना करावाच लागेल. असं करण्यासाठी गाडी गाव सुटत करा आणि मैदानात या. नुसतं निवडणुका लढवू नका. लोककल्याणासाठी लोकांच्या न्यायासाठी देशाची लोकशाही जिवंत राहण्यासाठी मैदानात या. पहिल्यांदा सांगितलं होतं मी की मी नवीन निवडणूक लढणार नाही तरी देखील हिचा नायकाचा फळ मानून नाही असं त्यांच्या मनात पाठ चुकली. त्यांना मी सांगितलं तुमच्या देशाच्या पोलीस प्रशासनाला मी घ्यायला भाग पाडतो आणि यांना एफआयआर द्यायला भाग पाडतो एफआयआर नोंदवायला भाग पाडतो. पण एकही निवडणूक मतदान सिद्ध करायला माझ्यासोबत जुळला नाही. तुमच्या कल्याणात फक्त महिला देवळाला सुरत आहे आणि तुमच्यासाठी महिला देवळ स्वतःचा प्राण गेला तरी चालेल अशी भूमिका घेऊन या सहकाराचे भयात बोलण्याची तयारी दाखवत आहे. कुठलाही खोटा पुरावा घेऊन मिळालेले सर्व सत्य पुरावे या सही शिक्षेला राष्ट्रपती नाकारू शकत नाही. निवडणूक आयोगाची काय अवकाश त्याला देखील ऐकून घ्यावं लागेल. आणि अजूनही या ठिकाणी 1 तास बसून राहतो. मर्दाची औलाद असतील त्यांनी इथे यावं आणि माझे हे पुरावे खोटे आहेत हे सिद्ध करून दाखवावं किंवा त्यांनी केलेलं पाप त्यांनी केलेलं नाही हे सांगण्यासाठी छातीफोड जनतेसमोर येऊन दाखवावं. आव्हान देतो व्यक्तींना आव्हान देतो कलेक्टरांना असे मार्गाची आव्हानाने खरं त्यांच्या अंगात जे बाकीचं वाटतं त्यांनी या चौकात या सेवावर यावं. अर्धा तास या टेबलावरच बसून राहतो आणि सांगून द्यावं त्यांनी हे सांगता खोटे आहेत किंवा हे पुरावे खोटे आहेत. बीजेपीने जे पाप केलेलं आहे बीजेपीच्या कार्यालयासमोर आणि बीजेपीच्या आमदारांसमोर सांगत आहे ते सांगून म्हणून त्यांनी ओरिजिनल मतदान यंत्र सोडून गेले. त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल करा. त्या चोरी करण्यामध्ये प्रशासकीय अधिकारी जे जबाबदार आहे जेवढे त्या ठिकाणी ड्युटीला हवालदार होते ते सर्वे त्या ठिकाणी जेवढे मिलिटरीवर होते ते सर्वे या घटनेला जबाबदार आहे कारण त्यांनी डोळे लावले म्हणून ही घटना घडली. त्याच्यानंतर मित्रांनो मतदानाच्या वेळेला मतदान मतयंत्रावर सील बरोबर याचा अर्थ ज्यांनी सील केलं मतदान केंद्रावर ते देखील या पापामध्ये सामील आहे. म्हणून मतदानाच्या वेळेला सील बरोबर म्हणून ही पूर्ण लिंक किती लाखात किती पेटी कशी विकत घेतली गेली आणि हे सावं पाप कसं केलं गेलं कितीमध्ये केलं गेलं या मोदींची जी लोकप्रियतेची लाच देत आहे त्यांची कुकर्माची जी अन्यायकारक लाच होती या लाटेमध्ये फक्त मीडियाने त्यांना हरलं आणि मोदीला केलं. यांनी 70 वर्षात काही वर्ष या देशात राज्य केलं होतं त्यामुळे देशाच्या जनतेला काही संख्या करून त्यांचा आदर्श वाटावा असा अभिमान वाटावा असं काही काम नव्हतं. परंतु त्यांना येणारे या धुळे शहरातून एक कोळसा मिळाला हिऱ्यासारखा चमकणारा आणि त्या कोळशाने सांगितलं मी कुठलीही संरक्षण व्यवस्था विकत घेऊ शकतो. मग बीजेपीने जवळ केलं लोकसभेला तिकीट जवळ कशी लाईन लावायची साहेब तुम्ही सांभाळा तुम्हाला मंत्री बी देवताने पद आणि ती सेटिंग झाली त्यांची आणि म्हणूनच त्यांचे एवढे केंद्रात लोक त्यांनी दाखवले. जर या पोलीस प्रशासनामध्ये तपास यंत्रणेमध्ये जर असे खराब ठेक्याबद्दल क्लेम मला तपास यंत्रणेचा अध्यक्ष बनवून द्यावा त्यांनी 2 महिन्यात या महाराष्ट्रात त्याचे जेवढे बीजेपीचे लोक आलेले त्यांचा सर्व अहवाल काढतो बाहेर आणि सर्व चेक माझ्या हाताने करतो. त्याच्यामध्ये खात्री सांगतो निम्मा याच्यामध्ये अशाच चुका अशाच गलत्या आणि असंच त्यांचं पाप सापडेल.
जनता जनार्दन महाराज तुमच्यासाठी तुमच्या न्याय हक्कासाठी नाही देशाचे लोक या जीवन पाठवली त्याच्यासाठी छातीपणे सांगत आहे. माझ्यासोबत फक्त एक वेळा उभे राहून जा. निवडणूक झाला पुण्यात जगदंबेची शपथ मी पुन्हा निवडणूक स्वतः लढणार नाही. पुन्हा लढणारे शब्द दिला तर जरी निकाल दोघं गिरणे लागला तरी माझ्या रक्तात बेमारी नाही. इमानदाराची अवलाद आहे. माझ्या बापाने मला ही बेमानी शिकवलेली नाही. त्या परमेश्वराची शपथ घेऊन मी पुन्हा तुमच्यासमोर मतं मागायला स्वतःसाठी येणार नाही. स्वतः निवडणूक लढणार नाही पण तुमच्या न्याय हक्कासाठी हा लढा सुरू केलेला आहे आणि त्याचे पुरावे मी तुमच्यासमोर सादर केलेले आहे. आता या सत्याचा विजय होण्यासाठी तुम्हाला काय योगदान देता येईल ते तुम्ही द्यायचं आहे. आणि तुम्ही दिल्लीपासून तर आपल्या गल्लीपर्यंत काय प्रोग्राम मागला जातो मागवा आणि या आठवड्यात जाहीर झालेला निकाल हा झाला असं पाहिजे. यासाठी सर्वांना आवाहन करतो. वयस्कर काका तुमच्यांना आवाहन करतो. माझ्या माता भगिनींना आवाहन करतो आणि पोलीस प्रशासनामध्ये ज्यांच्या भक्तात इमानदारीचं मीठ असेल त्या पोलीस बांधवांना देखील विनंती करतो. कृपया या देशाची लोकशाही जिवंत असण्याकरता हा पुरावा तुमच्या समोर दिलेला आहे. आणि या देशामध्ये 100 बेईमान असले तरी चालतील पण त्याच्यावर दोन इमानदार असले तरी ही लोकशाही वाचू शकते. याचा आदर्श पोलीस होणे राखून द्यावा. ज्या पोलिसांमध्ये हिंमत असेल त्याच्यामध्ये असेल हिंमत की तो इमानदार आहे त्या पोलिसांना देखील आव्हान करतो स्टेजवरून त्यांनी पुरावा घेऊन जावा. माझ्या मागे ती आहे एपी आहे हवालदार आव्हान करतो त्यांना इमानदारी असेल त्यांनी येऊन पुरावे घ्यावेत आणि एखादं दाखल करावं. 1 2 3 4 5 6 लोक आहेत. साहेब धरून 7 आहेत आणि प्रत्येक आपल्या गोपनीवाले 2-4 असतीलच. आज 10 मध्ये जर कोणी एकटे असेल इमानदार या पुराव्यांची प्रत घेऊन जा. हवी तर त्यांच्या समोर ओरिजिनल प्रत देतो. ओरिजिनल घेऊन जा आणि करा तुम्हाला काय करता येईल. हवी तर 18 तारखेला काढलेली प्रत देतो. पाहिजे तर निवेदनांच्या सगळ्या झेरावती देतो आणि या धुळ्याच्या जनतेला न्याय देऊन या देशाच्या जनतेला न्याय देऊन दाखवा. तरच तुमच्या अंगामध्ये रक्तात खरं देशाबद्दल इमानदारी सिद्ध होईल. कोर्टात काय तुम्ही मागत होतो कागदपत्र दाखवा. 20 तारीखला मला शिक्षा मागला काय 20 तारीखला शिक्षा मागला काढण्याचा दिल्या 27 तारखेला काढता देता ते मला 7 दिवसाच्या आत कोर्टात त्या ठिकाणी दाखल करावं लागतं. 20 तारखेला 21 तारखेला आणि 22 तारखेला गव्हर्नमेंट सुट्टी नव्हती. त्यांच्या कागदावर शिक्षा मारायला त्यांना 7 दिवस लागले मित्रांनो. आणि एक आकाशात सांगू राहिले कोर्टात का जात नाही त्यातली मला 7 दिन लगून काढते दिलाच नाही. टाईम खलास नाही टाकायचे मी 7 दिन नंतर कोर्टाला जावाना तरी देखील जन आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळू शकतो आणि तो आपल्याला मिळवायचा आहे. कोर्टातही आपण जाऊ शकतो आणि जाणार त्यात काही शंका नाही. सर्वजण मिळून फाईल गोळा करा. वकिलाला जे काही 5-50 लाख रुपये लागतात सर्वजण मिळून जमा करा. माझ्या बापाचे वाहून आलेले तुमच्या कल्याणाचे आयुष्याचे 10 वर्ष घालले आणि 6 कष्टाची कमाई घातली आणि आता माझी परिस्थिती कोर्ट कचेरीच्या क्षेत्रात काय नाहीये. तुम्हाला जर देशाबद्दल प्रेम असेल तर इथंच फाईल गोळा करा. आत्ताच गोळा करा. तुम्हाला ते आव्हान देतो. उद्या चाललं वकिलाला फी द्यायला या समोर टाका 1000 500 100 ज्याला द्यायचे त्याला लढायला कोर्टात पैसा लागतो आणि लढल्यानंतर तो वकील विमान खेळेलच याची गॅरंटी नाही. तो जर विमान खेळेलच याची गॅरंटी नाही तर या देशाची जनता विमान खेळेल याची गॅरंटी आहे. म्हणून ही जनताची आरोग्यात घेतलेली ही देशाची जनता विमान राहू शकतच नाही. या देशाच्या जनतेचे जे चालक आहेत त्या चालकांमध्ये 5-50 नालायक बेईमानी करू शकतात. त्यांच्यामध्ये 100% नालायक राहू शकत नाही. आणि जे 100% नालायक नाही त्यांच्यापैकी ज्यांना पुरावा असेल या देशाबद्दल प्रेम आता त्यांनी हे पुरावे घेण्यासाठी तर यावं आणि आता हे फाईल दाखल करून घ्यावं. त्यांच्या दिवशी मतदानानंतर चोरी सिद्ध होणारे पुरावे आपला तत्वाचे पुरावे मतदान सेटिंगमध्ये मतदानामध्ये सेटिंगचे पुरावे कुठल्याही अंगाने पुरावा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर सिद्ध होणारच आहे. जर मतदान यंत्र जोडून घेऊन गेले तर मतदान यंत्रामध्ये घुसून त्यांनी सेटिंग करता ही गडबड केलेली आहे. आधी पुरावा येतो हे भाग हे साहेब आमच्याकडे परवा हे साहेबवरती या परवा आले म्हणे सर्वोच्च न्यायालयाकडे आमचा पक्ष यावरती या परवा वकील म्हणून आपण 7 मोठा वाद करू मला 4-5 वकील ठेवणार या गावाला बरं सर्वोच्च न्यायालयामध्ये मतदान यंत्रासाठी आम्ही हा प्रयत्न करू आलो म्हणे. साहेब तुमचा परिचय दिला परवा. मी राजदीप आगळे बहुजन मुक्ती पार्टी या राष्ट्रीय पक्षाचा धुळे जिल्हा अध्यक्ष आहे.
आणि धुळे ग्रामीणचा उमेदवार आहे. आणि महेंद्र भाऊ देवरेंनी हा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये ज्या पद्धतीने हे जे घोटाळे करून बीजेपीचे आमदार निवडून आलेले आहेत, त्याच पद्धतीने लोकसभेमध्ये पण अगोदर 2009ला जी 2009ची जी लोकसभा झाली त्यामध्ये काँग्रेसने घोटाळा केला होता फार मोठ्या प्रमाणावर. आणि काँग्रेसने त्यावेळेला घोटाळा करून सरकार स्थापन केली होती. त्याच्या विरुद्ध त्यावेळेला 2009 मध्ये बऱ्याच राजकीय पक्षांनी आणि काही सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली होती. सुप्रीम कोर्टात केस दाखल करून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये घोटाळा करता येऊ शकतो हे सिद्ध केलं. सिद्ध केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने 8 ऑक्टोबर 2013ला एक निकाल दिला आणि त्या निकालामध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये जर घोटाळा होतोय तर याला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बरोबर पेपर ट्रेल दिला गेला पाहिजे. किंवा जशी आपण ATM मध्ये गेल्यावरती पैसे काढतो, पैसे काढल्यानंतर एक पावती मिळते, त्या पावतीमधून आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे किती बाकी आहे, आपण किती काढली. तर अशी प्रत्येक मतदाराला एक पावती देण्यात यावी आणि त्या पावतीमध्ये त्याने कोणाला मत दिलं आहे हे त्याच्यात नोंद असावी. शिवाय दुसरी एक तशीच पावती डुप्लिकेट झेरॉक्स ही मतदार केंद्र अध्यक्षाकडे गेली पाहिजे. या भूमिकेतून सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला होता. पण सुप्रीम कोर्टाच्या त्या आदेशाचं इलेक्शन कमिशनने उल्लंघन केलेलं आहे आणि लोकशाहीला त्यांनी नौटंकी म्हणून निर्माण केलेले आहे. आणि हे सर्व काँग्रेस, बीजेपी आणि त्यांना समर्थन देणाऱ्या भांडवलदारांच्या इशाऱ्यावरून हे सुरू आहे. आणि आमच्या 120 करोड जनतेचे कुठलेही प्रश्न सुटू नाही राहिले. मित्रांनो, इलेक्शनचा इतिहास सुद्धा फार मोठा आहे, घोटाळ्यांचा फार मोठा इतिहास आहे. आणि या घोटाळ्यांच्या इतिहासातून जे सच्चा प्रतिनिधित्व आहे त्या सच्च्या प्रतिनिधित्वाला नेहमीच अडथळे निर्माण करण्यात आलेले. 1952ला जी पहिली निवडणूक झाली त्या पहिल्या निवडणुकीमध्ये जो जवाहरलाल नेहरू होता काँग्रेसचा सर्वसर्वा, त्या काँग्रेसच्या सर्वांनी पहिल्यांदा जातीवाद केला भारतामध्ये. मी आता भाऊला थोडं सुपूर्द करतो. मित्रांनो, दादांनी मला परवा सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाकडे मतदान यंत्राचे कागदी पुरावे नाहीत म्हणून मतदान यंत्र रद्द केलं गेलं नाही. आज मी सर्वोच्च न्यायालय पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कागदी पुरावे देत आहे की मतदान यंत्रात घोटाळा होतो. संपूर्ण देशामध्ये मोठे तज्ञ खातले त्यांना कागदी पुरावा सापडत नव्हता. आज धुळेकर जनतेच्या आशीर्वादाने 3 कागदी पुरावे देत आहे. त्यांच्या असं सही शिक्क्याचे मतदान यंत्र रद्द करता येऊ शकतात. मतदान यंत्रात घोटाळे होऊ शकतात हे सिद्ध करणारे 3 पुरावे देत आहेत. शेवटच्या वेळेला पोलीस प्रशासनाला अत्यंत विनम्रतेने आवाहन करतो, त्यांच्या जर फर्जी मानण्याचा रस्ता असेल तर त्यांनी यावर हे पुरावे घ्यावे. मित्रांनो, जर आवाज द्या, पोलिसांना जर आवाज द्या तुमच्या भाषेमध्ये, या आवाजात साहेब पुरावे घ्यायला या लवकर. या इथं पुरावे घ्यायला. तुम्ही जनतेची सेवा आहात, जनतेची सेवा करण्यासाठी जागृत होऊन यायचं. ना मारता सारख्या कोपऱ्यात लागू नका. फाशी दिली तुम्हाला, फाशी दिली. देशाच्या जनतेने तुम्हाला पावर दिली, फाशीची पियान साहेब. इतक्या दूर जाऊ नका, इथं जवळ आले पुरावे घ्या आणि असेल तुमच्या ओरिजिनल मतदानीचं रक्त आणि असेल देशाबद्दलचं रक्त तर इथं येऊन घ्या पुरावे. या लवकर. काय येतंय मित्रांनो, विचारा त्यांना काय येतंय पुरावे घ्यायला. या महापापामध्ये पोलीस प्रशासन देखील बरोबरीचे वाटेकरी आहे. या महापापामध्ये एसटी आणि कलेक्टर देखील बरोबरीचे वाटेकरी आहे. या महापापामध्ये बीजेपी आणि निवडणूक अधिकारी देखील बरोबरीचे वाटेकरी आहेत. तुम्हाला ठरवायचंय देशाची लोकशाही जिवंत राहून द्यायची का सुप्रियांच्या हवाला सोडून द्यायची. लक्ष बोलायला तुम्हाला ठरवायचंय. माझ्या परीने जे करता येत होतं ते मी केलेलं आहे. माझ्या परीने इमानदारीने पुरावे सिद्ध करावे देखील मी यांच्याकडनं पुरावे गोळा करण्याची सिक्युरिटी मागितली होती. मित्रांनो, एसटी कडनं का मुद्दा पण मागितली होती. याला खरंच इमानदारी आहे पण देशाबद्दल प्रेम आहे का. बायकोला म्हणतो जाणे अर्ज टाकू नये की माझ्या बायकोला धोका, माझ्या नवऱ्याला धोका आहे आता अर्ज टाकू नये म्हणतो. या एसटीने काय पास केलं पाहिजे. पत्रकारांना
जर तुमचे कॅमेरामॅन झूम करा आणि दाखवा देशाला सिंगम सेम एसटी आता माझी सटकली कोद्यावरून नंदे आली रे आली अखिलेश कुमार तुझी वारी आली त्याच्या वागा पाय या सर्व त्यांच्या बापाच्या पुढे आहे मित्रांनो जेव्हा इथं पाहिजे त्यांनी वापर घ्यावा सगळ्या पहिल्या त्यांच्याकडे त्यांनी योग्य जीवन करायचे त्यावेळी कागद कुठं टाकले गं बाकी कागद काढले का हा ना तेच काढतोय हा चाललो नगर दुसरे कागद घेतल्यानं मित्रांनो कुठल्याही पोलीस स्टेशनला अर्ज केल्यानंतर तो जबाबदार अधिकारी काय करतो कर्मचाऱ्यांना शेअर मारून देतो माझ्या मोबाईलमध्ये जो आहे शेअर मी त्याचा फोटो ते काढलेला आहे तर माझ्या पत्नीने अर्ज केला की मतमोजणीच्या दिवशी जाताना येताना त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धोकावत होऊ शकतो कारण सर्वांचे वाट त्यांनी लावले होते मी तिला नाही सांगतो आपल्याला गरज नाही आपल्यामध्ये ओरिजिनल वाघींचं धूळ आहे आपल्याला गरज नाही पण तिचं काय तीच लागत नव्हतं नाही तुम्ही यावं सगळा देश या पाणीला पाठवून ना आणि मग कोणी काही लागणार ठीक आहे तू अर्ज घेऊन तुला जायचं मग वडिलांबरोबर अर्ज द्यायला पाठवलं गेला आणि अर्ज दिल्यानंतर एस पीने त्या ठिकाणी शेरा मारला योग्य ती कारवाई व्हावी कोणाला पेशायला आणि एस पीने आदेश काढला की 4 शस्त्रधारी बंदोबस्त महिना देवळाला देण्यात यावे घरापासून मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी आणि मतदान केंद्रावर वापरण्यासाठी मला त्या दिवशी शस्त्रधारी पोलीस झाले असते तर मी हे पुरावे घेऊन वापस मतदान केंद्रावर गेलो असतो तर यांनी मला त्या दिलं नाही एसटीचा आदेश निघाला आणि तो आदेश निघाल्यानंतर देखील पश्चिम देवपूरचा पीआय किंवा त्यांचे हवालदार ड्युटी बजावायला येत नाही आता एसटीचे जे बॉस तर त्यांचा बॉस एसटी तुम्ही सगळा शेरा मारलेला अर्ज जो अर्ज शासकीय दप्तरात जातो तो अर्ज त्यांनी काय केलं नपुसासारखा तो अर्ज माझ्याकडे परत करून दिला नोंदच केली नाही त्यांनी शासकीय दप्तरी त्यांचा चेहरा आहे शिक्का आहे याच्यात फोटो देखील आहे पत्रकार बांधवांना घ्यायचा तर घेऊ शकतात या शहरामध्ये जाऊ द्या तुमच्या पूर्ण कार्यक्षेत्रामध्ये जर माझ्यावर सुद्धा गुन्हा असेल तर एसपी साहेब तुम्ही मला संरक्षण द्यायला मागं पुढे विचार केला असता तुम्ही ज्या दिवसापासून पुढ्यात आले त्या दिवसापासून फक्त जनतेला न्याय मिळाला आणि हा देश महासत्य जावायसाठी मी संघर्ष करत आहे हे सत्य समाजसेवा त्याचा धर्माचा धंदा नाही कुठला काही बेमानीचा धंदा नाही कुठल्याही गुन्ह्याशी त्याचा संबंध नाही आणि त्याची बायको तुमच्याकडे त्याच्या संरक्षणासाठी अर्ज करायला आली आणि स्वतःला सिंगम सेम म्हणणाऱ्या एसपीने माझ्या बायकोचा अर्ज माझ्याकडे परत पाठवला आणि नजर त्यांचा चेहरा त्याच्यावर राहून गेला माझ्याकडे अर्ज त्यांनी दाखवून द्यावा त्यांच्या कार्यालयात तो अर्ज आहे का परत केला कारण माझ्याजवळ त्या दिवशी सुरक्षा राहिल्याची त्यांनी मतदान यंत्रावर आपलं मतदान केंद्रावर चांगलं उभा करून दिला असता तिथं सांगितलं असतं 15 मिनिटं थांबा अधिकाऱ्यांना मी घरी जाऊन पुरावे आणतो तुमच्या बेमानीचा पाडा एकाच फास करतो परंतु ते वातावरण गरम विरोधक देखील बाकीचे पळून गेले तो निकालाचा रिझल्ट ऐकून तिथे एक 5 महिने तेवढे शेवटपर्यंत बाहेर उभा राहिला आता सगळेच पळून गेले त्याचा चांगला उभा राहिला मी तर काही मला घाबरत नाही पण जर चांगला उभा राहिला तर पुरावे घरी राहून ती रंगी कुठे दुसरीकडे पोचून जाईल त्याच्यामुळे शांती तर म्हणतो दुसऱ्या दिवशी आपण हरकत नोंदवू म्हणून हरकत नोंदवायला दुसऱ्या दिवशी वाट पाहिजे 10 वाजता 4 वेळा उघडत नाही तितक्या मी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदवतो मित्रांनो आणि हरकत नोंदवली एका जबाबदार निवडणूक अधिकाऱ्याची हा सापडला बघा
हा एसपीचा सेवा दाखवून कागद आला या हा अर्ज माझ्या पत्नीने केला तर एसपीचा सेवा झाला योग्य ती कारवाई व्हावी ओरिजिनल अर्ज माझ्याकडे परत त्यांच्या कार्यालयात सापडणार नाही असा सिंगम ठेवा आहे ताज्या देवला होता आपला तो तर पिक्चरच्या टाकीचं गेट बंद करून घेतलं होतं त्याने बने या बाहेर आणि हे सिंगम ठेव एक आपला नारी या देशाची एक भगिनी म्हणून त्यांच्याकडे गेली आणि तिने विनंती केली की माझ्या पतीचा जो धोक्यात जाऊ शकतो साहेब त्याला कारणही सोबत दिलं आणि तरी देखील त्या एसपीकडनं एका शुद्ध भारतीय नागरिकाला एका इनामदार निष्कलंक निरापराध नागरिकाला प्रोटेक्शन दिलं जात नाही मित्रांनो का तुमच्या अंतरात्म्याला विचारा आणि जे नवा प्रेमाला त्यांच्या जर चार केंद्र आले होते आणि जर तुमच्या न्याय हक्कासाठी लढत होतो आणि तुमच्या न्याय हक्कासाठी तिथं मतदान केंद्रावर दावा करणार होतो पण दिलं नाही दुसऱ्या दिवशी मागितलं काय सांगतात 1200 रुपये तर हवालदार 12,000 रुपये रोज कमी हवालदारांना कोठून कुठून बिगर प्रोटेक्शनचे पुरावे तुमच्या समोर आणायला आलो आजही विनंती केलेली त्यांना मी रस्त्याने माझ्याकडनं कोणी पुरावा कोणाचा पुरावा बाजूला लावला ते साहेब एखादा हवालदार पाठवा नाही पाठवलं गेलं तर चांगलं होऊन जाईल पास टाकलं जाईल पण या धुळे शहरामध्ये बरेच 2 नंबर करणारे असतील पण बेईमान नाही आहेत ते बी बिचारे त्यांनाही माहिती देशाचं कल्याण व्हायला पाहिजे पाच खोटा कसा करत असते ते 2 नंबर 3 नंबर सट्टा मटका दारू वाटका काय असेल ते पण पुन्हा इथं आलं कोणी आलं नाही मोटरसायकल आलं मोटरसायकल इथं आले नाही आधी तुमची मोटरसायकलवरच जाईल पोलीस प्रशासनामध्ये अजूनही शेवटचा आव्हान करताना तुमची रजा घेतो असे हिंमत हा पुरावा घेऊन जा आणि नाही घेऊन गेले तर मित्रांनो उद्या काय करायचं ते तुम्ही ठरवा कारण आजच्या जनता जनार्दन या अदालतीचे न्यायाधीश आपण सोड दिया जाय क्या मार दिया जाय तुम्ही ठरवायचं या प्रशासकीय अधिकाऱ्यांना या पोलीस प्रशासनाला सोडून द्यायचं का मारायचं हे तुम्ही ठरवायचंय आता याच्यानंतर या देशाला न्याय मिळवून द्यायचा का नाही द्यायचा हे तुम्ही ठरवायचंय बेधडकपणे बाजारामध्ये मी त्यांची आबरू घेण्याचे निर्णय कोणी घ्यायला तयार नाही कारण त्यांचे हात काळे झालेले आहेत एवढा खूप करून दिल्यानंतर या शहरातील तरुण तरुणता देशभक्त मधुसारखे घरात बसत असतील तर मला नाईलाजाने म्हणावं लागेल की हिजळ्याच्या पली अप्सरा आली एवढा सुंदर एवढा धुळ्याचं नाव देशभरात प्रसिद्ध करण्याचं आणि ही अप्सरा आल्यानंतर हिजळ्यासारखं घरात बसल्या असेल तरुण बांधवांना आणि तुमच्या रक्ताचं देशभक्ती जागृत होत नसेल आणि तुमचं रक्त जर सळसळत नसेल तर पुन्हा सांगतो तसं भाषणात सांगतो तसं हे माझं दुर्भाग्य राहणार नाही या थोडे शहराचं दुर्भाग्य राहील हा विषय देशभरात नाही तर जगभरात प्रसिद्ध होणारा विषय आहे आणि ही जी लाट आहे या लाटची बेमानीची लाटला हा मोठा भूकंपाचा तळा देणारा हा विषय आहे जेही त्यांच्या व्यतिरिक्त जेही पक्ष आले आहेत त्यांना वचन देतो मी निवडणूक लढणार नाही तुमच्या विरोधात पण जनतेला न्यायाची हक्क देण्यासाठी उद्या रस्त्यावर या तुमच्या विरोधात मी कोणाच्या विरोधात स्वतः निवडणूक लढणार नाही जेव्हा काँग्रेस असो राष्ट्रवादी असो किंवा मर्द म्हणणारे शिवसेनेवाले असो लढा जनतेकरता कायदे पुरावे देतो मी तुमच्यासाठी तुमच्या विरोधात मी स्वतः निवडणूक लढणार नाही या जनता जनावर मायबापला न्याय देण्यासाठी उद्यापासून एकत्र या आणि या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी उद्यापासून एकत्र या माझ्याकडे येऊन पण तुम्हाला वाटेत थोडे पुराव्याचे तुम्ही कागद घेऊन जा आणि मित्रांनो आजही कोणाला शंका असेल तर मी थांबू शकतो आणि तुमचं समाधान झालं असेल तर मी तुमची रजा घेऊ इच्छितो कोणाला काही शंका कारण जनता जनावरांच्या अदालतमध्ये न्यायाधीश तुम्ही आहात जनता जनावर म्हणून माझं जे काही स्टेटमेंट द्यायचं होतं आर्ग्युमेंट द्यायचं जे काही पुरावे सिद्ध करायचे ते मी दिलेले आहेत कुणालाही काही माझ्याकडे शंका असेल कुशंका असेल तपास यंत्रणेला पोलीस अधिकाऱ्यांना इतर कोणी असतील नसतील पक्षवाले अपक्षवाले जे असतील नसतील कृष्णाच्या नावाने काही अंडी फोडणारे वगैरे जे असतील सगळं काही सर्वांना आव्हान आता ती काही अंडी फोडला नाही यांच्या पापाचे अंडी फोडायला एकत्र या वचन देतो मी स्वतः तुमच्या विरोधात निवडणूक लढणार नाही कारण मार्गाची जवानी जगदंबेची शपथ घेतली होती नवीन निवडणूक लढणार नाही काही निकाल लागला तरी कारण मला सत्ता मिळवण्यात रस नाही लोक कल्याण होण्यात रस आहे आणि तुमचं कल्याण करण्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत संघर्ष करेल हे वचन दिलं होतं आजही आलेलं आहे उद्याही बोलत तर उद्या येईल आपण सर्वांची रजा घेतो जय हिंद जय भारत
मी ॲडव्होकेट विनोद सोनवणे, महेंद्र भाऊ देवरे यांनी जे आपल्या समोर मत व्यक्त केलं त्या मतला प्रवृत्त होऊन मी महेंद्र भाऊंना एक आश्वासन देऊ इच्छितो की नवी दिल्लीमध्ये या इलेक्शनच्या विरुद्ध सही लिटिगेशन याचिका दाखल करावी लागेल. त्या याचिकेसाठी फ्री वकील त्यांना देण्यात येईल. ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने ही गोष्ट तुमच्या समक्ष बोलतोय आणि जे काही पुरावे लागतील, जे काही मदत लागेल ती बहुजन मुक्ती पार्टी करेल. जर्मनीमध्ये, अमेरिकेमध्ये ईव्हीएम मशीन वापरू नये असे तिकडचे कोर्टाचे निकाल असताना भारत सरकार निवडणूक आयोग ईव्हीएम मशीन लागू करते आणि त्याच्यातून असे घोटाळे निर्माण होतात. म्हणून मित्रांनो, महेंद्र भाऊ देवरेंना मदत करा आणि त्यांना दिल्लीमध्ये ही याचिका दाखल करण्यासाठी जी मदत लागेल ती बहुजन मुक्ती पार्टी करेल. धन्यवाद. साहेब, जसं आश्वासन दिलं 2 मिनिटं साहेब, आश्वासन दिलं. तुम्ही पक्षवाले आहेत, तुमच्या मागे संघटना आहे, तुमच्याकडे निधी आहे. तुम्हाला जे पुरावे पाहिजे ते तुम्हाला ऑन द स्पॉट इथं देतो. एक कोणाजवळ तरी कागद द्या, तुम्हाला इथंच पुरावे देतो. माझ्यातर्फे वकीलपत्र तुम्ही दाखल करा, नाही तर या शहराचे सुज्ञ नागरिक म्हणून तुम्ही वकीलपत्र दाखल करा. धुळ्यापासून दिल्लीपर्यंत पार्टीच्या वतीने आपण फिरा आणि जर तुम्ही या जनतेला न्याय मिळवून दिला तर तुमच्या पार्टीचे जीवनभर सेवा करेल याचं वचन देतो. पण एक रुपया मी खर्च करू शकत नाही, तुम्हालाच करावं लागेल. तुम्हाला या जनतेला न्याय मिळवून द्यावा लागेल. तुमच्या पक्षाला धुळेकरांच्या मागं खंबीरपणे उभं राहावं लागेल. जनतेच्या वतीने आश्वासन देतो की जनता जनार्दनाला तुमच्या पक्षाने न्याय मिळवून दिला तर या धुळे मनापावर देखील तुमच्याच पक्षाला घेणं लागेल आणि इथे विधानसभेला देखील तुमच्याच पक्षाला घेणं लागेल. मी आणि जनता जनार्दन बांधेल. या 45 दिवसामध्ये आपल्याला याचिका दाखल करता येते. मी महेंद्र भाऊ देवरेंना आश्वासन देतो की 45 दिवसाच्या आज आपली लिटिगेशन तिथे दाखल असेल. धन्यवाद. धन्यवाद. फोन मध्ये काढता आलं तर आपण एक फोन देतो. जो मित्रांनो तुमचे राजा पुरावे घ्यायला ते आले नाही, त्यांनी कसं यायला पाहिजे तुम्ही ठरवा. मी तर त्यांना 100 वेळा आव्हान दिलं. जय हिंद, जय भारत.